उमा रेसिपी पुणेमध्ये परत एकदा स्वागत। आज अगदी साधीच भाजी आहे, वेगळं असं काही नाही, पण मसाला दोडका म्हणजे भरलेला दोडका बनवायचा प्लॅन आहे। तर त्यासाठी आता इथे आणि दोडक्याची भाजी युजुअली लहान मुलांना आवडत नाही। त्यात मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की जेव्हा लहानपणी जेव्हापासून हा दोडका आवडायला लागला, पावसाळ्याचे दिवस होते, दमून सायकलवरून घरी येणार, 6-1 वाजायचे, तेव्हा असं व्हायचं की काहीतरी गरमागरम खायला मिळावं। आणि नेमका एका दिवशी असा दोडका केलेला, मसाला दोडका आईने, आणि त्याबरोबर गरम गरम चपाती। दोडका आवडीचाच नव्हता, पण आता इलाज नव्हता, भूक लागलेली होती। पण तो जो ताटात घेतला तो दोडका, आणि त्या दिवशी जे दोडक्यावरती प्रेम बसलं ते आत्तापर्यंत त्या दोडक्याची चव जिभेवर रेंगाळत आहे। आता त्याच प्रकारचा एक रेसिपी तुम्हाला मी आता बनवून दाखवते। चला तर मग बघूया। आता हा जो दोडका आहे ह्याचा आपण शिरा काढून घेणार आहोत, त्याच्यानंतर त्याचे पीस करू ते मी दाखवते। आणि भरण्यासाठी जो मसाला आहे त्याच्यामध्ये लसूण, आल्याचा छोटा तुकडा आहे, त्यानंतर हे गरम मसाला, हळद, खोबरं, नंतर इथे थोडी जिरा पावडर, धना पावडर आणि शेंगदाण्याचा कूट, आणि हा घरगुती काळा मसाला आहे। हा काळा मसाला ॲक्च्युली होममेड आहे आणि तो माझ्या बहिणीने यात बरंचसं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, त्याच्यामुळे हा अगदी टेस्टी मसाला झाला आहे। आणि त्यानंतर आपण चवीपुरतं मीठही ॲड करणार आहोत, आणि कोथिंबीर। आता ही कोथिंबीर धुवून स्वच्छ करून हा दोडका आपण भरण्यासाठी ज्या मी कट करून घेते। हा दोडका असा मी चिरून घेतलेला आहे आणि त्याचे असे सर्व पीसला मी असे कट्स मारलेले आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे। आणि दोडक्याची जी मी शिरा काढल्या आहेत त्या अगदी नाजूक हाताने काढलेल्या आहेत। दोडकाही कवळा होता आणि ह्या शिरा पण जास्त काढून दोडका फार सॉफ्ट केला तर तो खाण्यामध्ये एवढी मजा येत नाही। आणि ह्या काढलेल्या शिरा ज्या आहेत त्या आपण आता वाटणामध्ये घेणार आहोत। तर याच्यामध्ये आपण आता एक वाटण तयार करून घेऊ। शेंगदाण्याचं कूट मी ऑलरेडी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, त्याच्या हे वाटणामध्ये टाकणार नाही, तर वाटणामध्ये आपण हे बाकीचे सगळे जिन्नस ॲड करून वाटण तयार करून घेऊया। हा मसाला आता वाटून झालेला आहे। हे बिलकुल पाणी न टाकल्यामुळं थोडासा असा सुक्का सुक्का झालेला आहे, आणि थोडासा सुक्का सुक्काच घ्यावा। त्याच्यानंतर मीठही मी चवीपुरते ह्यात मीठ ॲड करून घेतलेलं आहे। थोडी आता कोथिंबीर ह्यात टाकूया, फोडणीसाठी कढीपत्ता आहे, ही कोथिंबीर। आणि आता हे थोडंसं तेल, साधारणपणे 2 टीस्पून तेल टाकलेलं आहे, आणि हे मस्तपैकी आपण आता मिक्स करून घेऊ। मस्त वास सुटलेला आहे मसाल्याचा, धना पावडर, जिरा पावडर, अगदी सिंपलसेच मसाले आहेत जे तुमच्याकडे अवेलेबल असतील। हा मसाला